अवघ्या 12.5 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेलं प्रकरण आपल्या समोर आहे। याच्यातील एक मुख्य आरोपी ज्याला अटक केलेली होती त्याने पोलीस ठाण्यातच गळफास घेतला आणि स्वतःचं जीवन संपवलं। मात्र त्याचं जीवन संपल्याच्या नंतर या गुन्ह्यामध्ये पुढे काय होणार, इतर आरोपींना शिक्षा मिळणार की नाही अशी चर्चा सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात चालू आहे। मात्र ह्या सर्व प्रकरणामध्ये 12.5 वर्षाच्या मुलीचं जे बलात्काराचं जे लैंगिक अत्याचाराचं जे प्रकरण होतं ते दाबण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले याच्यामध्ये फलटणमधले गर्भपात करणारे डॉक्टर नरुटे आणि हे सगळं ऑपरेशन करणारा म्हणजेच हे प्रकरण कसं दाबायचं, मुलीचा गर्भपात कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणारा एक भोंदू बाबा असलेला पिंटू धुमाळ याला मात्र अटक कधी होणार असा प्रश्न विचारलेला जात असतानाच आता ह्या प्रकरणामध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट आलेला आहे की पिंटू धुमाळ हा जो देवदेवांचा कार्यक्रम करतो, देवऋषी म्हणून तो या परिसरामध्ये वावरतो, अनेक लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतो आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक लोकांना लुटतो। हा जो पिंटू धुमाळ आहे याच्याच बरोबर त्याचा शिष्य असलेले काजल नावाची एक व्यक्ती जे त्याच्याबरोबर कंटिन्यू या अशा गोष्टींमध्ये असते। म्हणजे एका बाजूला लोकांना देवऋषी असल्याची भीती घालायची, भानामती करणी अशा प्रकारची भीती घालायची, त्याच्यातूनही लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला अशी जी प्रकरणं आहेत जे अल्पवयीन मुलीच्या बाबतीत लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं आणि तिचा गर्भपात करून हे प्रकरण दाबण्यासाठी या भोंदूबाबा असलेल्या पिंटू धुमाळचे शिष्य असलेली काजल हिचा देखील खूप मोठा रोल आहे। नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे आणि त्या दिवशी काय काय घडलं हेच आपण या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। मित्रांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला माहीत आहे की 12.5 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले। 48 वर्षाच्या एका नराधमानं, रवींद्र गार्डी नावाच्या या नराधमानं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि लैंगिक अत्याचारातून तिला गर्भधारणा झाली होती। आणि हे सगळं प्रकरण ज्यावेळेस समोर आलं तोपर्यंत या मुलीला जवळपास 3.5 ते 4 महिन्याचा गर्भधारणाही झालेली होती। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस दिसल्या त्यावेळेस मुलीच्या आईनं एका देवऋषाकडे जाऊन मुलीच्या पोटात का दुखतं याची विचारणा केली। त्यावेळेस ही गोष्ट समोर आली की हा मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे। मात्र ज्या देवऋषाकडे ही महिला गेली त्याच देवऋषानं हे प्रकरण कोणी केलेलं आहे, कसा केलेला आहे हे स्वतः शोध लावला आणि ज्याच्याकडून ही गर्भधारणा झालेली म्हणजे ज्यानं लैंगिक अत्याचार केलेले होते त्या माणसाला परस्पर बोलावून त्यानं हा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला। आरोपी, मुलीची आई आणि हा जो भोंदू बाबा आहे पिंटू धुमाळ यानं ह्या सगळ्या गोष्टीचं ऑपरेशन केलं। याच पिंटू धुमाळनं फलटणच्या नरोडे डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला आणि आपले शिष्य म्हणून जो नेहमी त्याच्या घरामध्ये राहते किंवा त्याच्याबरोबर फिरत असते ती काजल नावाची एक जी व्यक्ती आहे ती सुद्धा या सगळ्या ऑपरेशनमध्ये त्याच्याबरोबर सामील झाली। शेवटी या पिंटू धुमाळनं जे नियोजन केलेलं होतं की या मुलीचा गर्भपात करायचा फलटणच्या डॉक्टर नरुटे यांच्याकडं, ते नियोजन झालं। 24 तारखेला या मुलीला तिथं नेऊन तिचा गर्भपात करण्यात आला संध्याकाळच्या दरम्यान आणि साधारणतः हे गर्भपात करण्यासाठी त्यानं या पिंटू धुमाळनं त्याच परिसरातील एक इको गाडी सचिन नावाच्या व्यक्तीची भाड्यानं केलेली होती आणि त्या गाडीमध्ये ह्याचं शिष्य असलेलं ती जी काजल आहे ही सुद्धा ह्या गाडीमध्ये बसून त्या लहान मुलीला हाताला धरून गर्भपात करण्यासाठी गेलेली होती। एका बाजूला लोकांचं असं मत आहे की हा गर्भपात होणं गरजेचं होतं, तर हो, त्या मुलीच्या जीवासाठी गर्भपात होणं गरजेचं होतं। मात्र गर्भपात करणं हा मूळ उद्देश नव्हता, तर हा गर्भपात करून या मुलीवरती जो लैंगिक अत्याचार झालेला आहे ते प्रकरण दाबण्याचं हे षडयंत्र होतं। त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांना शिक्षा होणं गरजेचं आहे, कारण गर्भपात करून आल्याच्या नंतर हे सगळं नामानिराळं झालं, आता कुठं तक्रार करायची गरज नाही आहे अशा प्रकारची वल्गना ह्यांची चाललेली होती। दरम्यान गावातल्या लोकांनी सावध होऊन ही बातमी पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि पोलिसांनी या घटनेमध्ये गुन्हा दाखल केला। मात्र हा जो भोंदू बाबा आहे, जो पिंटू धुमाळ आहे, त्यानं एका बाजूला त्याच दिवशी ह्या मुलीचा गर्भपात करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या ज्या करणी भानामतीचे जे वेगवेगळे उपद्व्याप तो करत असतो त्याच्यासाठी अडसर ठरणारा जो एक तरुण आहे प्रतीक नावाचा, जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्या प्रतीकवरती हल्ला घडवून आणला गुन्हेगारांच्या माध्यमातून आणि त्याचं अपहरण करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला। म्हणजे एकाच दिवशी 2 गुन्हे या पिंटू धुमाळच्या टोळीनं केलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं आता पिंटू धुमाळ बरोबर जे असलेले अपहरणात असलेले जे 5 ते 6 गुन्हेगार, दुसऱ्या बाजूला
त्याच्याबरोबर कंटिन्यू अशा कामांमध्ये सोबत असलेली, वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये बरोबर असलेली ही काजल नावाची व्यक्ती ही कोण आहे आणि कशा पद्धतीने ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अशा गुन्हेगारीचं ऑपरेशन करत असतात हे देखील आता पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे आणि ह्या सर्वांना बेड्या ठोकल्या पाहिजेत अशी मागणी आता बारामती तालुक्यातून होत आहे। तुम्हाला देखील या सर्व घटनेवरती काय वाटतं जरूर कमेंट करा आणि आपलं मत व्यक्त करा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका।